ही विकासाची निवडणूक आहे। एकीकडे देशाचा विकास रोखणारे लोक आहेत, तर दुसरीकडे देश विकासाकडे नेणारे लोक आहेत। यांच्यात होणारी ही निवडणूक ही महत्त्वाची निवडणूक आहे। त्यामुळे देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशाला बळकटी देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी आपण निवडून दिले पाहिजे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्हा यांच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ उल्हासनगर खेमानी येथील SES शाळेच्या मैदानात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी इंडिया आघाडीवर टीका करत राहुल गांधी हे एकीकडे भारत जोडो यात्रा करतात, तर दुसरीकडे हाच भारत देश तोडण्याची भाषा देखील करतात। त्यामुळे देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन करायचे असून यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले आहे। यावेळी या मेळाव्याला शिवसेना ठाणे प्रवक्ता किरण सोनवणे, आमदार कुमार ऐलानी, आयोजक व माजी उपमहापौर भगवान भालेराव तसेच रिपाई व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजारोच्या संख्येने या मेळाव्यात महिला वर्ग, पुरुष नागरिक देखील उपस्थित असल्याचे दिसून आले। शहराचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा भव्य मेळावा या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ठेवला होता आणि या मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड अशा पद्धतीचा बहुमत मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला देश मजबूत करायचा आहे, समाजामध्ये फूट पाडायची नाही। पण एका बाजूला इंडिया आघाडी जी आहे, इंडिया आघाडी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे। राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडत असतात। त्यामुळं या जी इंडिया आघाडी आहे, या इंडिया आघाडीला जी इंडिया आघाडी म्हणजे गवंडी आघाडी आहे, तिला हरवण्यासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत। आणि जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे, बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे, हा पक्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने आणि देशामध्ये इंडियाच्या बाजूने मोदी साहेबांच्या बाजूने उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्ही जो नारा दिलेला आहे अबकी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार, त्यामुळे आम्हाला नक्की 400 पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे। आमच्या जो उमेदवार आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महिलांचं मेळाव्याचं आयोजन केलं होतं। खास करून यामध्ये आपण बघितलं असेल महिला सगळ्या मोठ्या प्रमाणात ते उपस्थित होते आणि आमचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते होते। या सभेसाठी माननीय आठवले साहेब असतील, या कल्याण लोकसभा संघाचे आपले श्रीकांत शिंदे साहेब असतील खासदार, त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला। एक महिलांच्या सशक्तीकरणासाठी श्रीकांत शिंदे साहेब यांना आमचं घराणं होतं आणि झोपडपट्टीचा विकास व्हावा या उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांनी जो निधी दिला आहे तो ठराविक भागात दिलेला आहे, पण अजूनही रिपब्लिकन पक्षाच्या ज्या शाखा आहेत त्या भागामध्ये निधी मिळाला नव्हता आणि या निधीच्या मागणीसाठी त्यांना आम्ही सांगितलं आणि गेली अनेक वर्ष जो झोपडपट्टीचा समाज आहे, जो मतदार आहे, खऱ्या अर्थाने मतदार आहे, उल्हासनगरमधील बंगले आणि बिल्डिंगमधला मतदार खाली उतरून काही मतं देत नाही, आमचा झोपडपट्टीतला मतदार मतं देतो हे श्रीकांत शिंदेंना सांगण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी हा मेळाव्याचं आम्ही आयोजन केलं होतं रिपब्लिकन पक्षावरच्या वतीने। म्हणून या मेळाव्याला सगळा प्रतिसाद मिळाला आणि सगळे लोकांचं आणि आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांचं धन्यवाद। दलित वस्तीचा निधी कलेक्टर ऑफिसमधूनच गायब होतो असं तुम्ही एक वक्तव्य केलं, कशा प्रकारे हा गायब होतो काय सांगाल? काय मधल्या काळामध्ये ठराविक आमदार तिथे निधी देण्याचं काम आम्ही बंगल्यातील मतदार बाहेर पडत नाहीत किंवा बिल्डिंगमधील मतदार बाहेर पडत नाही, हे वाक्य कोणाला दिवसण्यासाठी होतं की नॉर्मल होतं? तुम्ही उल्हासनगरची गेली अनेक इलेक्शनाची पार्श्वभूमी जर बघितली तर 34 ते 35% मतदानच होत असते आणि ते शहरी भागात होते। झोपडपट्टीतला मतदार त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 22% असतो आणि 12-13% फक्त शहरी भागातला जो बिल्डिंगमधला आणि बंगल्यातला मतदार असतो। म्हणून हे मी तुमच्या पुढे सगळी वस्तुस्थिती गेली अनेक इलेक्शनची पार्श्वभूमी ती मांडली। आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर।